नमस्कार मंडळी, विषय वेगळा यूट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे. तो पहिल्या दिवसाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम तुम्ही पाहिलात, कलशारोहण वगैरे. आता दुसरा आणि तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा. तुम्ही जे दिलेल्या कमेंट्स आहेत त्यामुळे मला ही प्रेरणा मिळत असते. तुमच्या सर्वांचे सबस्क्रायबर्स, माझे व्ह्युअर्स आणि जे जे कमेंट करतात त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी 2 दिवसाचा तुम्ही कार्यक्रम पहा, त्याचा आनंद घ्या आणि परत भरभरून कमेंट्स करा. चला तर मंडळी, मंगळवार दिनांक 14 मे रोजी मंदिरात होणारे खालील कार्यक्रम: स्थापित देवता पूजन, अग्निस्तंडील कर्म, अग्निस्थापना, नवग्रह आवाहन व पूजन, प्रधान देवता आवाहन. त्यानंतर श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी श्री मठ संस्थान दाबोली यांचे सहवाद्य मिरवणुकीसह आगमन, पाद्यपूजा व दर्शन सोहळा. श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी यांची सहवाद्य मिरवणूक, मंदिराच्या दिशेने स्वामींचं आगमन, ढोल ताशाच्या पथकासह सारे ग्रामस्थ त्याच्यासोबत आहेत आणि ही जल्लोषामध्ये मंदिराच्या दिशेने स्वामींची मिरवणूक. स्वामी मंदिराजवळ आल्याच्या नंतर त्यांचे पाद्यपूजन करून त्यांनी मंदिरात आगमन केलं. त्यानंतर गावातील काही सुवासिनी महिलांनी आरती ओवाळून त्यांचं स्वागत केलं. स्वामींनी श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन सिद्धेश्वराला एक प्रदक्षिणा घातली व पुन्हा त्यांच्या या वेगळ्या पद्धतीने श्रीदेव सिद्धेश्वराला कशा प्रकारे नमस्कार केला तो पहा. त्यानंतर मंदिरामध्येच होम हवन चालू असतानाच एका बाजूला स्वामींना आसन दिलं आणि त्या तिथे स्वामीची पाद्यपूजा करण्यात आली. गेले 3 दिवस जो मंदिरामध्ये पुरोहितांचा मंत्रोच्चार होत होता त्याने एक मंदिरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती आणि त्याची मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला अनुभूती येत होती. श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते मंदिराचा कलश हा वरती कळसावर चढवण्यात आला. ढोलांच्या वाद्यांच्या गजरामध्ये आणि सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने. आपणा सर्वांना, ग्रामस्थांना, शिवभक्तांना जे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांना ह्या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होता यावे त्यासाठी हा छोटासा माझा प्रयत्न. मानकरी, ग्रामपुरोहित व स्वामींच्या हस्ते शिखर कलशाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना मंदिरामध्ये बोलून श्रेयग्रहण
अभिषेक व आशीर्वाद देण्यात आला। मोबाईल बाजूला ठेवा, मी नंतर आम्ही जबाबदार नाही. बेदाने मोबाईल पवित्र होत माझा। त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मिळून महाआरती केली। महाआरती झाल्याच्या नंतर सर्व ग्रामस्थांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचं ग्रहण केलं, कोणताही गोंधळ गडबड न करता। आज 15 मे श्रीदेव सिद्धेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा। तर मंडळी, हा 15वा वर्धापन दिन सोहळा होता। अतिशय जल्लोषामध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। सर्व शिवभक्त आणि ग्रामस्थ यांच्या वतीने दिंडीचं आयोजन करण्यात आलं आणि ही दिंडी सिद्धेश्वर आणि रामेश्वर मंदिराला फेरा मारून पुन्हा सिद्धेश्वर मंदिरात आली। त्या दिंडीमध्ये महिला पुरुष सर्वांनी हिरिरीने भाग घेतला होता आणि दिंडीचा आनंद मनमुराद लुटला होता। तुम्ही या दिंडीत सामील व्हा सर्वांनी। क्षमा करा हो आम्हाला, आम्ही अपराधी दिगंबरा, क्षमा करा हो आम्हाला। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री आम्हाला, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ या विघ्नता एक मिनट। दिंडीच्या नंतर पुन्हा एकदा महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद। तर चला सर्वांनी आरतीत सामील व्हा आणि महाप्रसाद घेऊया। आज या आमच्या सोहळ्याचा 3रा दिवस आणि याही दिवशी आमच्या पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली असते। महाप्रसाद झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला। त्यालाही ग्रामस्थांनी छान प्रतिसाद दिला। त्यानंतर गावातील लहान लहान मुलांनी सिद्धेश्वर मंदिराच्या रंगमंचावर आपली छानशी कला सादर केली। काजळले आले मी
त्यानंतर रात्रोठीक 10 वाजता सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ बाव यांनी दणदणीत असा नाट्यप्रयोग सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कल्पनेची गाथा कोणी काय कल्पनेची गाथा कल्पनेची गाथा कल्पनेची गाथा कोणी काय ही भक्त मंडळी सुखी असो ही भक्त मंडळी सुखी असो कल्पन आयुष्य भावे कल्या पुरा कल्पन आयुष्य या 3 दिवसाच्या सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार. मलाही या व्हिडिओसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. आपला आभारी राजेश परब. धन्यवाद. माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे. जास्तीत जास्त शेअर करा.